उन्हाचा ताप वाढल्याने विदर्भासह कोकणात उष्णतेची लाट आली आहे। नंदुरबार येथे हंगामात प्रथमच पारा 42°C पार गेलाय। आज 13 मार्च रोजी कोकणात उष्ण लाटेचा तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट आहे। उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। गुरुवारी म्हणजेच काल 12 मार्च रोजी छत्तीसगडच्या अंबिकापूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी 13.7°C तापमान नोंदवले गेले, तर सकाळी 8:30 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार येथे देशातील उच्चांकी 42.4°C तापमानाची नोंद झाली। कमाल तापमान 40° पार गेल्यास व तापमानात सरासरीच्या तुलनेत 4.5°पेक्षा अधिक वाढ झाल्यास उष्णतेची लाट आल्याचं समजलं जातं। गुरुवारी म्हणजेच काल 12 मार्च रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये नंदुरबारसह विदर्भातील अकोला, अमरावती येथे उष्णतेची लाट होती, तर जळगाव आणि ब्रह्मपुरी येथे 40°पेक्षा अधिक, तर धुळे, मालेगाव, निफाड, बुलढाणा, वर्धा आणि वाशिम येथे 39°पेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली। निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी 13.3°C तापमान नोंदवले गेले। आज 13 मार्च रोजी उत्तर कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड येथे उष्ण लाटेची शक्यता आहे, तर विदर्भातील यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आलाय। धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे, तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय।